नमस्कार. रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते. बऱ्याचदा अनेक लोकांना उपवास तर धरायचे असतात पण भूक निघत नाही. काहींना साबुदाणा खिचडी खाल्ली तर त्रास होतो. अशा लोकांसाठी आज आपण आषाढी एकादशी निमित्त पीठ न आंबवता तसेच इनो किंवा सोड्याचा वापर न करता उपवासाचे डोसे कसे बनवायचे ते पाहूया. तसेच डोशाबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी व शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची तेही पाहूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. डोशासाठी व चटणीसाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 वाटी भगर, काही ठिकाणी भगरीला वरई असेही म्हणतात. पाव वाटी साबुदाणा, भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, शेंगदाणा तेल, मीठ. सगळ्यात अगोदर 1 वाटी भगर व पाव वाटी साबुदाणा दोन्ही एकत्र करून 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. ज्या वाटीने भगर घेतली त्याच वाटीने साबुदाणा मोजून घ्यायचा. 3 ते 4 तास भगर व साबुदाणा झाकून अशी भिजत ठेवायची. भगर भिजत घातलेले 3 तास होऊन गेलेत. आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊ. यातील जास्तीचे पाणी बाजूला काढायचे. भगर वाटताना गरज वाटल्यास हेच पाणी वापरायचे. हे मिश्रण आपण 2 बॅचमध्ये मिक्सरला वाटून घेऊ. याच पद्धतीने बारीक वाटून घ्यायचे. एका भांड्यामध्ये हे वाटलेले मिश्रण ओतून घ्यायचे. राहिलेले दुसरे पीठही यातच ओतायचे. गरजेनुसार दाटसरपणा पाहून पाणी टाकायचे. यात चवीनुसार मीठ टाकायचे. नीट मिक्स करायचे. 10 ते 15 मिनिट हे मिश्रण आपण असेच रेस्ट होण्यासाठी ठेवू. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून साल काढलेले शेंगदाणे घ्यायचे. हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकायच्या. चवीनुसार मीठ टाकायचे. ही चटणी मिक्सरला वाटून घ्यायची. मिक्सर चालू बंद करून चटणी वाटायची. म्हणजे जास्त बारीक न होता थोडी जाडसर व एकसारखी वाटली जाते. चटणी छान एकसारखी वाटली गेली ती एका प्लेटमध्ये काढायची. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आमटीचे वाटण वाटून घ्यायचे. आमटीसाठी भाजलेले शेंगदाणे व हिरव्या मिरच्या घ्यायच्या. त्यामध्ये थोडे पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे. आमटीचे वाटण तयार आहे. आता शेंगदाण्याची चटणी परतून घ्यायची. गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये शेंगदाणा तेल टाकायचे. तेलावर वाटलेली चटणी टाकून परतून घ्यायचे. चटणी वाटतानाच आपण यामध्ये मीठ व हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या. त्यामुळे फक्त बारीक गॅसवर चटणी कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची. चटणी छान परतली गेली. आता प्लेटमध्ये काढून घेऊ. याच कढईमध्ये शेंगदाण्याची आमटी बनवून घेऊ. कढईत शेंगदाणा तेल टाकायचे. तुम्ही तूपही वापरू शकता. तेल तापले की यात वाटलेले शेंगदाण्याचे वाटण टाकायचे. उपवासाला आमच्याकडे जिरं किंवा कोथिंबीर खात नाहीत म्हणून फोडणीसाठी मी इथं जिरं वापरलं नाही. आमटीमध्ये गरजेनुसार पाणी टाकायचे. चवीपुरते मीठ टाकायचे. आमटीला उकळी येऊ द्यायची.
उकळी आल्यानंतर 3 ते 4 मिनिट आमटी तशीच उकळू द्यायची. आता गॅस बंद करायचा. शेंगदाण्याची चटणी तयार आहे, आमटी ही तयार आहे. आता आपण डोसे बनवून घेऊ. गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचा. पॅन गरम झाला की त्यावर हाताने पाणी शिंपायचे. कपड्याने किंवा टिश्यू पेपरने पॅन पुसून घ्यायचा. सुरुवातीचा डोसा खाली पॅनला चिकटू नये म्हणून पॅनला थोडे शेंगदाणा तेल लावून घ्यायचे. त्यावर एक पळी डोशाचे पीठ टाकून पळीनेच अशा प्रकारे डोसा गोल पसरून घ्यायचा. डोसा वरून कोरडा झाला की त्याला शेंगदाणा तेल लावायचे. डोसा उलटून घ्यायचा. तुम्ही पाहू शकता डोश्याला छान जाळी पडली आहे. अशाच प्रकारे आपण बाकीचे डोसे बनवून घेऊ. तुम्हाला पाहिजे तेवढे डोसे बनवायचे. बाकीचे डोसे खाण्याच्या वेळेला गरम गरम करायचे. पहिल्या 1-2 डोशांनाच तयार व्हायला थोडा वेळ लागतो. एकदा पॅन छान तापला की नंतरचे डोसे अगदी पटपट होतात. तुम्हाला उपवासाला खिचडी खायची नसेल तर तुम्ही हे डोसे नक्कीच ट्राय करा. तुम्हालाही उपवासांच्या डोशाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.